माझं मत आहे की ती त्यांची रिटायरमेंट होती, त्याच्यामुळे अनेक जणांचा त्यांचा चांगला अनुभव देखील असेल आणि त्यात ते शेअर करायला तिथे आले असतील. मी परत सांगतो, तुमचा हा एक पार्ट झाला, तुमची रिटायरमेंट होती आणि ती तुम्ही आनंदात साजरी केली. हा पार्ट प्रत्येक जण करतो, प्रत्येक अधिकारी करतो. पण तुम्ही जाताना 25 ते 31च्या दरम्यान केलेल्या सह्या त्या कोणत्या हेतूने केलेल्या आहेत, कोणाच्या दबावापोटी केलेल्या आहेत, हा आमचा प्रश्न आहे. रिटायरमेंटला कोण आला होता हे काय आमचा प्रश्न नाही. अरे ह्याची चौकशी झाली ना, अरे बघा, माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, आता आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं की ते त्यांनी जिथे पदभार स्वीकारलेला आहे तिथे अशा प्रकारच्या काही चुकीच्या घटना घडल्यात का, झाल्या असतील तर त्या फाईल थांबवल्या पाहिजेत. फक्त याच कालावधीतल्या फाईल हव्यात की नाही, या 25 ते 31 या दरम्यान खूप साऱ्या फाईली झाल्यात. आता 25 ते 31 शेवटपर्यंत ज्या फाईली अटकवून ठेवल्या होत्या त्याचा काहीतरी उद्दिष्ट असला पाहिजे, त्याशिवाय त्या फाईली पुढे गेलेल्या नाही. तुम्ही ह्याचा शोध लावला तर बाकी सगळ्या गोष्टींचा शोध आपोआप लागायला सुरू होतो. आमची मागणीच आहे की 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जेवढ्या फाईली मंजुरी झाल्या त्या सर्व फाईलची चौकशी व्हावी, ही आमची मागणीच आहे. आता त्यात सह्या करणारे पण आलेच ना, ज्यांनी सह्या केल्या त्या अचानक का सह्या केल्या, हे सगळ्या गोष्टी आल्याच. माझं मत सरकारचा हेतू चांगला आहे की सरकारने जे गोविंद आहेत, बालगोपाल आहेत, त्यांना जर इन्शुरन्स देत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. कारण मागच्या वेळेला अनेक मंडळांची मी काढली होती आणि त्याचा खर्च खूप मोठा होता. यावर्षी आम्हाला तो खर्च मंडळांना करावा लागणार नाही किंवा आयोजकांना करावा लागणार नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. पण सरकारची कोणी फसवणूक करताय का हे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. 100% येणार आहोत आम्ही. फक्त मुंबईमध्येच नाही, आम्ही ठाण्यामध्ये पण सत्तेत येणार, आम्ही नाशिकमध्ये पण सत्तेत येणार, आम्ही पुण्यातही सत्तेत येणार. कारण मी पुन्हा सांगतो की ही निवडणूक आता पक्षाची राहिलेली नाही, ही मराठी माणसाने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि प्रत्येक मराठी माणूस हा ठाकरेंचा ब्रँड टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरून मतदान करेलही आणि काढेलही. 20 वर्षानंतर आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो बंधू, तर तुम्ही देखील एकत्र या, रुसवे फुगवे लांब ठेवा. त्यामुळे कुठेतरी हिंदीचा विषय देखील सांगितलेला आहे, घराघरामध्ये जाऊन अशा हिंदी भाषेत त्याचा द्वेष करू नका असं देखील त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की त्यांनी एक आम्हाला समज दिलेली आहे की जर एखादा दोन भावांमधला वाद मिळतं, तुम्ही तर कायमस्वरूपी सहकारी आहेत ना, रोज एका शाखेत बसणारे, एकत्र काम करणारे, एखाद्या आंदोलनामध्ये जेलला गेलेले, एखाद्या आंदोलनामध्ये मदतीसाठी लोकांसाठी उभे राहिलेले, जर 20 वर्ष जुनी जर भांडणं मिटू शकतात तर तुमच्यातले तर हेवे दावे फार जुने नवीन आहेत, म्हणजे संपणारे आहेत. तुम्हाला असं वाटतं ती आम्हाला समज आहे आणि आम्ही सगळ्यांनी साहेबांनी जे म्हटलंय ते शब्दशः न घेता त्याचं जर आचरण केलं तर संघटना अजून जोरात वाढेल, या उद्देशाने साहेब ते म्हटलेले असतात. निशिकांत दुबेने पुन्हा वादग्रस्त उदाहरण केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधू आहेत ते पूर्णपणे संपलेले आहेत आणि पाहिलं 30% मराठी, 30% इतर लोक आणि 15% 10% मुस्लिम, अशा प्रकारचं त्यांनी गणित दाखवलं. तुम्ही एकदा मुंबईमध्ये या आणि बघा ठाकरे बंधू आहेत की नाही, संपलेत की काय. मला वाटतं अजून आम्ही अंगावर जायला सुरू केलेलं नाहीये. ज्या दिवशी करू ना त्या दिवशी या महाराष्ट्रात सत्ता कोणाची असो, राज्य ठाकरेंचं असेल एवढं नक्की. पुन्हा बार वाढत आहे. अंजली दमानी दिलेलं उदाहरण देखील ठाण्यामध्ये देखील अनेक बार. मला असं वाटतं की अंजली दमानी आता यांची मी स्टेटमेंट ऐकलेली आहे, त्यांनी ठाण्यातल्या बारचा उल्लेख केलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेबांना त्यांनी विनंती केलेली आहे की हे बार बंद व्हावेत. त्यांनी जी विनंती केलेली आहे नक्कीच आम्ही महाराष्ट्र सैनिक ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आम्ही उद्या ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांची भेट घेऊ. पहिलं आम्ही रिसर पत्रव्यवहार करू, त्यांना पत्र देऊ आणि विनंती करू की हे जे काही लेडीज बार जर ठाण्यात सुरू असतील तर ते तात्काळ बंद व्हावेत आणि तर नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ते बंद करण्याचा प्रयत्न करेल किंवा ते पोलिसांच्या निदर्शनात आणून देईल. या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी बुलडोजर चढून सर्व बार तोडण्यात आले होते. बुलडोजर बाबा असे बॅनर देखील लावण्यात आले होते. सरनाईकांच्याकडनं काय वाटतं येणाऱ्या काळात हे बुलडोजर? मला खरंच कळत नाही. ठाण्याचे मुख्यमंत्री होते आपल्या, बरोबर ना. सो ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाळलं जात नसेल तर हे खेदाची गोष्ट आहे. आता ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री आदेश देतात, एखादा बार तोडायला लावतात आणि त्याच्यानंतर तो बाल पुन्हा
तशाच प्रकारचे अनेक बार ठाण्यात सुरू राहतात. हे खेदजनक आहे. अंजलीताईंनी आज जो काही विषय समोर आणलेला आहे तो ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या गोष्टीला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि नक्कीच ठाण्यात असं आमचं काही चालू असेल तर ती गोष्ट बंद होईल हे त्यांना खात्रीने सांगतो. पोलीस पण तितकंच एवढं जबाबदार आहे का पाहायला गेलं तर? गेल्या वेळेस जी कारवाई सुरू झाली होती आझादुर्ग जे हॉटेल असतील त्याच्यावरती, आता ते हॉटेल देखील नाव बदलून सर्वच त्या ठिकाणी पुन्हा सुरू आहे. मी तेच म्हटलं की माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी आदेश देऊन जर त्यांच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर नक्की मग ठाण्यात आदेशाचं कोणाच्या पालन होणार आहे? सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि कायदा हातात घेऊन आम्ही पुढे जाऊ. कधीपर्यंत पत्र हे पोलीस स्टेशन आम्ही उद्या पोलीस आयुक्तांना आमचा पत्रव्यवहार होईल आणि मला खात्री आहे की त्यांच्या मार्फत हे सगळं बंद होईल आणि जर नाही झालं तर आम्ही आहोतच महाराष्ट्र सैनिक. लपून हुक्का पण बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये चालू आहे. कुठेतरी पोलीस देखील त्यांना पाठीशी मला ठाण्यातल्या अनेक आमदारांच्या बाबतीमध्ये सहानुभूती आहे की ते आमदार आहेत, त्यांचंच सरकार आहे, ते अधिवेशनात बोलण्याची संधी असते. सगळ्या गोष्टी असून जर या गोष्टी बंद होत नसेल तर नक्की राज्य कोणाचं आहे या ठाण्यावर? सरकारचं राज्य आहे, पोलिसांचं राज्य आहे की या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांचं राज्य आहे? हे एकदा जाहीर करावं की बाबा आमदाराचं चालत नाही, पोलिसांचं चालत नाही, मग नक्की ठाण्यात चालतं कोणाचं हे देखील ठाणेकरांसमोर आलं पाहिजे. जर आमदार एवढ्या वेळा ओरडून जर ठाण्यातले हुक्का पार्लर बंद होणार नसेल तर परत सांगतो की हे मग खूप धोकादायक आहे ठाण्याच्या भविष्यासाठी. धर्मवीर चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांची एक भूमिका दाखवली गेलेली आहे की बार फोडताना, लेडीज बार फोडताना. मात्र आता ठाण्याची जर परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात बार आहेत. मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे पुन्हा घ्यावी का? मला असं वाटतं की ते एका जबाबदार पदावर आहेत, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी जाऊन कुठलं बार तोडावं असं आम्ही कधीही म्हणणार नाही. पण त्यांनी जर डोळे मिटले आणि आम्हाला संधी दिली तर त्यांनी त्यावेळेला केलेलं काम आम्ही यावेळेला पूर्ण करू. आज मी ठाण्याचे नवनिर्वाचित जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना ठाण्यात एक गोष्ट घडली आहे ती त्यांच्या समोर आणली. ती म्हणजे 1 तारखेला आपले जे आधीचे जिल्हाधिकारी होते त्यांची रिटायरमेंट होती आणि त्या दरम्यान 25 ते 1 तारीख, 25 मागच्या महिन्याची 25 ते 1, 25 जुलै ते 31 जुलै या दरम्यान अनेक फायली ज्या मागच्या अनेक महिन्यापासून मंजुरी होत नव्हत्या, अचानक एकाच दिवशी खूप साऱ्या फायली या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. मला पडलेला प्रश्न हा होता की वर्षोनवर्ष म्हणजे महिनोन-महिने एका जागेवर पडलेली फाईल अचानक कशी काय जिल्हाधिकारी बदलताना समोर आल्या आणि फटाफट मंजुरी करण्यात आल्या. या दरम्यान लोढा डेव्हलपर्स कडनं ह्या गोष्टी देखील करण्यात आलेल्या आहेत. खरं तर मंगलप्रसाद लोढा हे मंत्री आहेत, त्यांनी देखील त्यांच्या अनेक फायली या लोढा साहेबांच्या घरी जाऊन, आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन मंजूर केलेल्या आहेत अशी माहिती आमच्याकडे. खरं तर प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री महोदय हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून कामं केली पाहिजे. ते कशा काय त्यांच्या घरी जातात? लोढांचे 31 तारखेला 2 फायली मंजुरी करण्यात आलेल्या आहेत, आधी का नाही झाल्या? अचानक शेवटच्या दिवशी या फायली सगळ्या मंजुरी का होतात? सगळीकडेच होतात, पण हा जो प्रमाण आहे हा खूप वाढला. आमची यात मागणी आहे की 25 ते 31 या दरम्यान जेवढ्या फायली मंजूर करण्यात आल्या मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने, त्या राजकीय दबावापोटी मंजूर झालेल्या आहेत अशी आमच्याकडे माहिती आहे. आणि त्यामुळे त्या जेवढ्या फायली मंजूर झाल्यात त्या सर्व फायलींची पुन्हा चौकशी व्हावी. नवीन आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सर्व फायली पुन्हा मागवाव्यात. कशा प्रकारे त्या मंजूर करण्यात आल्यात, त्यात अनियमितता झालेली नाही ना, या सगळ्या पुन्हा फायली तपासाव्यात अशी आमची मागणी आहे. खरं तर आपल्या ठाणे शहराला त्याची तेवढी झळ पडत नाही, पण ग्रामीण भागातल्या अनेक अटकलेले प्रॉपर्टीचे जे मॅटर्स होते ते अचानक सोडवले गेलेले आहेत. त्या सगळ्या फायली परत मागवाव्यात. अनेक 2 दिवस जिल्हाधिकारी फक्त सह्या करत होते असं मला कळलं. तो त्या कोणाच्या दबावाखाली सह्या करत होते आणि मग 2 दिवसात एवढ्या सह्या करायच्या होत्या, मग एवढे वर्ष तुम्ही ठाण्यात होतात, त्या दरम्यान का नाही केल्यात? असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. तो आमची विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना पण आणि आलेल्या नवीन जिल्हाधिकाऱ्यांना पण की या सर्व फायलींची चौकशी व्हावी. मंगलप्रसाद लोढा
हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते ते तपासलं जावं. 31 तारखेला ज्या 2 फायलींना मंजुरी मिळाली, 30 तारखेला त्याचा भरणा करण्यात आला, पैसे भरण्यात आले, त्यासाठीच मंगलप्रसाद लोढा तिथे गेले होते का? आणि जर त्यासाठी मंगलप्रसाद लोढा तिथे गेले होते, याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे. आणि मंत्रिपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे. कारण आज ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी जर बांधकाम व्यावसायिक कोण असेल तर मंगलप्रसाद लोढा आणि मायक्रोटेक ही त्यांची दुसरी कंपनी आहे. ह्या 2 कंपनीच्या माध्यमातून होतात. जर लोढा ठाणे जिल्ह्यातले सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर करून या सर्व फायली मंजूर केल्यात का? आमच्या माहितीनुसार मागच्या 8-10 दिवसात 13 फायली त्यांच्या विविध खात्यातनं मंजूर झालेल्या आहेत. तर त्या 13 फायली ज्या आहेत त्या अचानक कशा काय मंजूर झाल्या? या राजकीय दबावापोटी झाल्यात का? मंगलप्रसाद लोढा यांच्या दबावापोटी झाल्यात का? या सगळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी ही आमची मागणी. कशासाठी? विकासासाठी झाल्या आहेत. मी 1 महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो आणि त्यावेळेला आरडीसी पण होते आणि त्यांचे दुसरे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी होते तेही होते आणि त्यांच्या समोर एक खंत मांडली होती की म्हटलं साहेब, आपल्याकडे अनेक फायली या खाली दाबून ठेवलेल्या आहेत. या कोणामुळे दाबल्यात, का दाबल्यात? तुमच्या रिटायरमेंटची वाट पाहत आहेत का? त्याच्यानंतर तुमच्यामध्ये कोणी जर प्रभारी आला तर ते सह्या करणार आहेत का? असं सगळं काही दिसतंय का? तर ते म्हणाले होते मी चौकशी करतो. आता मला माहिती ते चौकशी करण्याच्या नादात तेच सह्या करून गेले सगळ्या फायलींवर, ज्या एवढ्या वर्षात दाबून ठेवलेल्या फायली होत्या. तर यात काहीतरी गोड बंगाल आहे. माझी विनंती आहे पुन्हा 25 जुलै ते 31 जुलै या दरम्यान जेवढ्या फायली मंजुरी झाल्या, जेवढ्या फायलींना भरणा करण्याची मंजुरी दिली गेली, या सर्व फाईलची चौकशी व्हावी. मंगलप्रसाद लोढा जिल्हाधिकारी यांच्या घरी कशासाठी गेले होते? त्या त्यांच्या अटकलेल्या फायली मंजुरी करून घेण्यासाठी गेल्या होत्या का? याची देखील चौकशी व्हावी अशी अपेक्षा नवीन जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडनं आमची आहे. मला मत आहे अचानक आता जिल्हाधिकारी मागील 2-3 वर्षापासून मला वाटतं ठाण्याचे जिल्हाधिकारी त्या दरम्यान का नाही झाल्या? अचानक कशा काय एवढ्या फायलींचा फ्लो वाढला? तर यात काहीतरी गोड बंगाल आहे. एक तर राजकीय दबाव असू शकतो, आम्ही आर्थिक झालंय याची चौकशी व्हावी, आम्ही काही आरोप करत नाही, पण राजकीय दबाव होता का? आणि राजकीय दबावापोटी या सगळ्या फायली मंजुरी झाल्यात का? पाहिजे तर पुढच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणत्या फायली मंजुरी झाल्या, त्याचा भरणा किती झाला ते पण आम्ही दाखवू. त्याचेही डेटा आमच्याकडे आहे. मला वाटतं एखादा मंत्री कलेक्टरच्या घरी जातो अशी आमच्याकडे माहिती आहे. आणि जर ती माहिती खरी असेल तर ती महाराष्ट्र सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. कारण तुम्हाला शासनाने जे अधिकार दिले त्याचा तुम्ही गैरवापर करताय, तुमच्या व्यवसायासाठी त्याचा वापर करताय की काय असा प्रश्न आमच्या समोर येतो. अजून 13 फायलीपैकी अशा काही महत्त्वाच्या फायली आहेत? सगळ्याच जमिनीच्या फायली आहेत. या सगळ्याच फायली महत्वाच्या आहेत. मी पुन्हा सांगतो की शेवटच्या दिवशी फायली का आल्या मंजुरीला? एवढ्या दिवशी कोणाच्या प्रतीक्षेत होत्या त्या सगळ्या फायली? का दाबून ठेवल्या गेल्या होत्या त्या सगळ्या फायली? ही सगळी प्रश्न आहेत आमच्या समोर जी आम्ही सरकारला विचारलेत, त्याचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं.